IPL 2026च्या रणसंग्रामात मॅच जिंकूनही हैदराबादची मालकीण काव्या मारण प्रचंड नाराज झाली, संतापली. कारण होतं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अष्टपैलू कृणाल पांड्या. त्याच्या एका चेंडूवर काव्यानं थेट फेकी गोलंदाजीचा इशारा केला. भर स्टेडियममध्ये झालेल्या या घटनेनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. आता प्रश्न आहे, BCCI यावर कारवाई करणार का? पण नेमकं प्रकरण काय, चला जाणून घेऊया. तर गेल्या रात्री सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात एक हाय व्होल्टेज सामना खेळला गेला. हा सामना सनरायझर्स हैदराबादनं 55 धावांनी जिंकला असला तरी एका घटनेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सामना सुरू असतानाच RCBचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या गोलंदाजी करत होता. त्याच्या एका चेंडूनंतर कॅमेरा थेट सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन हिच्याकडे वळला आणि त्या क्षणाला जे काही दिसलं त्यानं क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. काव्या मारननं स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या आपल्या सहकाऱ्याशी बोलताना हातानं कृणालच्या गोलंदाजीच्या ॲक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. तिचा हा संतापलेला, गोंधळलेला आणि प्रश्नार्थक हावभाव लगेचच व्हायरल झाला. कृणाल पांड्यानं नितीश कुमार रेड्डीला टाकलेला एक वेगवान बाउन्सर चेंडू हा बॅट्समनच्या डोक्यावरून गेला आणि वाईड दिला गेला. याच चेंडूनंतर काव्या मारननं आश्चर्यचकित होऊन नाराजीनं आपल्या शेजाऱ्याला विचारलं, हा अशी काय बॉलिंग करतोय? हा बॉल का आदळतोय? तिच्या या हावभावांनी, तिच्या प्रतिक्रियेनं हे स्पष्ट होतं की तिला कृणालच्या गोलंदाजीच्या ॲक्शन बद्दल काहीतरी खटकलं. खरं तर IPL 2026 मध्ये कृणाल पांड्यानं त्याच्या गोलंदाजीमध्ये अनेक नवनवीन बदल केले आहेत. फलंदाजांना गोंधळात पाडण्यासाठी तो कधी क्रीजचा चतुराईनं वापर करतो, तर कधी वेगवान उसळते चेंडू टाकतो. सनरायझर्सच्या आक्रमक फलंदाजांना रोखण्यासाठी त्यानं सर्व प्रकारच्या युक्त्या वापरल्या. विशेषतः हेनरिक क्लासेन हा मैदानावर असताना त्याला गोलंदाजीसाठी आणलं गेलं. क्लासेननं त्याला षटकार ठोकला असला तरी कृणालनं आपल्या 17व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर क्लासेनची महत्वाची विकेट घेतली. याच षटकात नितीश कुमार रेड्डीनं त्याला 2 षटकार ठोकले आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर काव्या मारननं ही अशी प्रतिक्रिया दिली, जी आता चर्चेचा विषय ठरतीये. काव्या मारनच्या या व्हायरल प्रतिक्रियेनंतर आता BCCI कृणाल पांड्यावर काय कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. क्रिकेटमध्ये अवैध गोलंदाजी ॲक्शनवर BCCI आणि ICC खूप गंभीर असतात. जर एखाद्या गोलंदाजाच्या ॲक्शनवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले तर त्याची तपासणी केली जाते आणि आवश्यक असल्यास त्यावर बंदीही घातली जाते. काही काळापूर्वी BCCIनं IPL मधील संघांच्या मालकांसाठी आणि स्पोर्ट्स स्टाफसाठी काही कडक नियम जारी केले होते. यात मैदानावर किंवा डगआउटमध्ये खेळाडू किंवा सामना अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्यास किंवा त्यांच्या कामात हस्तक्षेप करण्यास मनाई करण्यात आली होती. काव्या मारनच्या कृतीची थेट तक्रार झाली नसली तरी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं BCCI या प्रकरणाची दखल घेणार का, हे पाहणं महत्वाचं आहे. खरं तर IPL म्हणजे फक्त क्रिकेट नाहीये, त्यात उत्कंठ असते, रोमांच असतो आणि कधी कधी असे छोटे मोठे वादही असतात. काव्या मारनची ही प्रतिक्रिया या हंगामातली एक मोठा चर्चेचा विषय ठरली आहे. असे प्रसंग IPLची उत्सुकता आणखी वाढवतात आणि चाहत्यांनाही चर्चेसाठी नवीन विषय देतात. यावर आता BCCIची अधिकृत प्रतिक्रिया येते की नाही हे लवकरच स्पष्ट होईल. पण या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.